थंडी इतकी वाढत चालली आहे का सकाळी-सकाळी चहा घेतल्याशिवाय तर काही होतच नाही. मग दूध थोडंसंच कमी होतं म्हणून म्हटलं पुन्हा यांच्या हाताने दूध पॉकेट बोलवलं. त्यासोबतच त्यांनी काही ब्रेड बिस्किट वगैरे आहेत ते पण घेऊन आणलेले होते. आता चहामध्ये दूध थोडं कमी होतं म्हणून पुन्हा दूध टाकलं आणि थंडीचा पावर इतका वाढला आहे की तुम्ही कितीही गरम गंज उचला ना, अजिबातच लासत नाही. मग पटकन असा चहा वगैरे बनवून घेतला होता. नंतर घेतल्या होत्या भाज्या काही तोडायसाठी 2 दिवसापासून आणलेल्या तशाच फ्रीजमध्ये होत्या ठेवून. पटकन भाज्या तोडायला घेतल्या, पण माझ्या पिल्लूचा असा काही कारभार चालू होता. आता यामध्ये मला मेथीची भाजी दिसली होती. म्हटलं चला, मेथीच्या भाजीचा नुसता भाजीपोळा बनवण्यापेक्षा काहीतरी नवीन ट्राय करावं. पण सकाळी पेपरमध्ये असं काही छोटंसं कॅलेंडर आलं होतं, जे की स्वामीचं होतं. त्यामुळे इतके हॅपी होते, काय बोलायचं कामच नाही. मग काय, पटकन पेस्ट करायला घेतल्या होत्या. सांबार, मिरची, अद्रक वगैरे लसूण सगळ्याचा पेस्ट वगैरे करून घेतल्या 2 ते 3 वाट्या. गव्हाचं पीठ घेतलं, त्यामध्ये हा सगळा पेस्ट ॲड केला. नंतर हळद, तिखट, मीठ, ओवा वगैरे टाकून घेतलं आणि कोणत्याही तळण्याच्या पदार्थामध्ये थोडी जरी तीळ टाकली ना, तर खरंच खूप टेस्ट छान येते. नंतर मेथीला थोडं उकडून घेतलं आणि माझ्याकडे आलू नव्हते, त्यामुळे मी कच्चं तेल टाकून घेतलं. त्यामुळे पण पुऱ्या खूप छान खुसखुशीत होते. आता यांना माहीत होतं, आपली मम्मा काही ना काही आपल्यासाठी करत आहे. त्यामुळे दोघं पण इतके हॅपी होते का मस्त असे नाचून राहिले होते त्यांच्या गाडीवरच. नंतर पीठ मळायला घेतलं होतं. छान मळून वगैरे झालं होतं पीठ. 10 ते 15 मिनिटं छान मळून ठेवलं. पुन्हा तेल लावून त्याला अजून थोडा वेळ असं काही करून घेतलेलं होतं. नंतर त्याची छान पाती लाटून घेतली होती मोठी आणि आता गोल शेपमध्ये सर्कल छान वाटीने काढून घेतले होते, जे की खूप सुंदर आलेले होते. नंतर मस्त असं तेलामध्ये कडक तळून घेतलेलं होतं. पुऱ्या छान तळून झाल्या होत्या आणि तुम्ही बघू शकता इतक्या मस्त क्रिस्पी आणि लुसलुश्या पुऱ्या झाल्या होत्या, काही बोलायचं काम नाही. पण मी याच्यामध्ये असं काही वेगळे इन्ग्रीडियंट ॲड केले नव्हते. जे आपल्या घरचे आहेत तेच आणि खरंच खूप छान झाल्या होत्या. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.